ए विशा, अगं आण काय ते खायला, भूक लागली, पोटात कावळे ओरडायला लागलेत. हो आले आले, आणते आणते. हे घ्या. हे काय, आज पण कारलंच? आता काय करावं बाई? दुसरी भाजी करावी. आहो, आता तुम्हीच आणली आता 5 किलो कारली. अगं कारली स्वस्त मिळाली बाजारात ग. तुला सांगतो म्हणजे ना, ह्या महागाईने तोंडचं ना सगळी चव पळवून लावली आहे. काय गोड काय कडू काय कळत नाही. ए विशा, ये ना तू बैस इकडे, आणि तुझ्या हाताने हे कारलं भरव, गोड लागेल. इश्श, काहीतरीच तुमचं. चला चला. आहो, तुम्ही शांतपणे जेवून घ्या बरं आधी. तेच म्हणलं ना, जेवून घेतलं असतं. आहो, गप्प बसा, जेवून घ्या. आणि हे काय तुम्ही ही खिडकी लावली, दुसरी खिडकी सगळी उघडीस, दारं बंद नको करायला. लावून घे ना, जेवून घेऊया. आहो, चाललंय तुमचं. मला ना खूप कामं पडले, तुम्ही त्रास नका देऊ अजिबात. जेवून घ्या आधी. काय? काय बापरे, पाऊस बघा केवढा धोधो पडतोय. बापरे, काय बाई, काय वारं सुटलंय हे. बापरे, भयंकर मोठं वादळ येणार वाटतं. मी दार लावून घेते पटकन. अगं विशा, प्रभा, अगं विशा, दार लावून घेतेस ना, वादळ येईल. आलंय. आलंय. एक मिनिट, एक मिनिट. कोण? ए ए ए ए ए बस बस. एक कोण आपण? भूतकाळ. म्हणजे तुमच्या बायकोचा बालमित्र प्रभाकर उर्फ प्लॅटोनिक मोरे. दार बंद करायला थोडा उशीरच झाला नाही. अरे ये ना रे ए, प्रभा. रे किती वर्षांनी पाहते मी तुला प्रभा. अरे ए प्रभा रे, कसा आहेस तू? बरं. हे काय, हे हातापायची काढं करून घेतलीस तू? माय बाई. काही खातो पितोस की नाही? खंगलाच करे माझ्या आठवणीत. थांब, मी काय बोलत बसते, पटकन तुला जेवायला वाटते. हा नाही विशू, नको म्हणताय, नको म्हणतायत, नको म्हणतायत. नाही विशू, नियतीने एकदा भरल्या ताटावरून उठवलंय, आता पुन्हा बसून नको. वा वा, प्रभाकर, आपण प्रभाकर आहोत, बेलवलकर नाही. नॉर्मल बोलायचं, नॉर्मल. मी असाच बोलतो, उगाच नाही मला चिपळूणचा वाचस्पती म्हण. वाचस्पती, बापरे, किती वर्षांनी ऐकलाय मी हा शब्द प्रभा. वाचस्पती. मी काय बोलत बसले, तू बस पटकन. मी ना गरमागरम भजी काढते तुझ्यासाठी. वा 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 वा. हा, मला ही कारल्याची भाजी, आणि हा टोणगा आला तर त्याच्यासाठी गरमागरम भजी. हो कांबळे, तुम्ही मला घाबरू नका. मी कसला? हो, मी दिसायला जरी बदनमान असलो ना, मदन बाण. हा, मी तुमच्या बायकोला पळवून नाही नेणार. काहीतरीच. आय स्टील रिमेंबर माय वचन. इंग्लिश. जोपर्यंत ना तुम्ही जिवंत आहो ना, तोपर्यंत विशू तुमची. एकदा तुम्ही गेलात की विशू माझी. होय ना? एक मिनिट, एक मिनिट. तू सारखं सारखं तिला विशू विशू म्हणू नकोस रे. प्रभा कर, प्रभाकर, तू कर बोल, तू खा बोल. ती कर बोलेल, मी खा बोलेल. चालेल तुम्हाला? अरे काय निर्लज्ज माणूस आहे. अरे म्हणजे मी काय म्हणतोय, जी काय हाक मारतोयस ना ती पूर्ण बोल. आलाय मोठा बालमित्र.
तुला सांगतो प्रसाद, हा. ह्या बायकांचे जुने जे सगळे बालमित्र आहेत ना, त्यांना ना उंदराच्या गोळ्या देऊन ठार मारून टाकलं पाहिजे. म्हणजे एकदम काठावरचं नातं आहे रे. धड संशय पण घेता येत नाही आणि विश्वास पण ठेवता येत नाही. 19 डिसेंबर, प्रभा, उन्हाळ्याचे दिवस, प्रभा नको. भिंत आहे तिकडे. कडक उन्हाळा पडला होता. प्रभा, मी आमराईत बसलो होतो. प्रभा, तो विश्वाची सरसर सरसर माझ्याकडे धावत आली. मला शेवटची भेटली तेव्हा सुद्धा मी शांतच बसलो होतो. तेव्हा विशू मला म्हणाली, प्रभा, प्रभा विसर मला. आजची ही आपली शेवटची भेट. प्रभा, मला या टिंग्यासोबत लग्न करावंच लागेल प्रभा. एक मिनिट. हा टिंग्या कोण? तुम्ही तू मला टिंग्या बोलायचीस? हो, ते लग्नाआधी मी तुम्हाला टिंग्याच म्हणायचं. मला तुम्ही अजिबात आवडला नव्हता विशू. पण केलं ना मी तुमच्याशी लग्न आणि आजपर्यंत तुम्हाला अहो म्हणते ना मी. हे विशू, तुझं दुःख मला कळतंय ग. एका टिंग्याला आहो म्हणणं केवढं कठीण पडलं. प्रभा, आता पदरी पडलं आणि पवित्र झालं. झालं लग्न, आता काय? लग्न किती वर्ष लोटली असतील ग ए कशाला? तुमच्या लग्नाला. हा. म्हणजे जवळजवळ 15 वर्ष, 6 महिने, 12 दिवस, 7 तास आणि 13 सेकंद, 14 सेकंद, 15 ए, सेकंद. बस 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 बस. ए बाबा, बस 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 बस. दिवस संपेल आता. आता झालंय ना तिचं लग्न, मग आता सगळं विसर. एक काम कर, आता मानलेला भाऊ बन आणि निघ इकडे. अहो, काय तुमचं? विशू. अहो, थांबा. असं काय करता? बघू दे ना मला माझ्या सख्याला. त्याला काय, त्याला जे काही हवं नको ते पाहू दे ना मला. ए काय हवंय ते नको बघू, नकोय ते बघ. हा. ए विषय, तू नको काळजी करू. अगं आता मी इथं 4 महिने राहणार आहे. चार. चार. माझा प्रभा, 4 महिने. 4 महिने हे बघ. राहणार प्रभा. तेव्हा मला काय हवं नको उद्या परवा निवांत बघू आपण. विशू, तू मला मदत करशील? अरे हो, करेन ना, का नाही करणार प्रभा. हे ऐक ना, मी काय म्हणतो हे बघ. ऐक ना विशू, बोल ना. तू ना तुझ्या सोसायटीच्या लोकांशी जरा बोलून घे ना. आणि वॉचमनच्या खोलीत माझी थोडीशी राहण्याची सोय कर ना. हे? मी बोलतो, मी. काय बोलतोस तू? बघ ना. गप्प बस. वॉचमनच्या खोलीत राहणार तू? अगं, मला केवढी नाही, जागा अजिबात राहणार. नाही. मी असताना वॉचमन कडे राहणार नाही. मी झोपेत. अरे असं काय करतोस प्रभा? तू काय काय केलंयस माझ्यासाठी, तुला आठवतंय? कैरीच्या फोडीला असं मीठ लावून तुम्हाला खायला घालायचं. ए ए कैऱ्या मी पण दिल्यात. तुमच्या कैऱ्यांना चव नव्हती हो. ए, माझ्या प्रभाच्या कैऱ्यांना चव होती. प्रेम होतं त्याच्यात, खट्ट मिठ्ठ. माझ्या कैरीला ना लय चव होती. प्रभा, काही नाही, तू इथेच राहायचंस या घरात. हे घर जितकं ह्यांचं आहे ना तितकंच माझं पण आहे. काही नाही, तू इथेच राहा. कशाला जायचं वॉचमनच्या खोलीत? एक मिनिट. ऐका ना, ऐका ना. तुझ्या भाड्याच्या घराची व्यवस्था मी करतो. ऐका ना, अहो, नाही नाही, भाड्याचं घर होईल हो, पण भाडं भरायला माझ्या खिशात पैसे नाही आहेत. मी देतो ना पैसे. चल मी ऐका देतो. ना, अहो, ऐका असं काय ऐका. करता तुम्ही? इकडे या, या इकडे. अरे, पण हा उगाच इथे- के लहान मुलासारखं. प्रभा इकडे या. किती वादळ वारं सुटलंय बघा, केवढा पाऊस पडतोय. आधीच एवढं भिजलंय माझं कोकरू. कोकरू. अरे काय करू मी इथं? थांबा हो. प्रभा तू बस. बस तू बस. तू बस, मी चहा टाकते आणि कपडे बदलून घे पटकन. हा हा, ए चालेल. ए, कपडे काय बदलून घे. भिजलेस तरी का? एक तरी थेंब पडलाय. एक काम कर, हा मी तुला 10-12 हजार रुपये देतो आणि तू गावाला निघ. चल तुला बस अहो, कांबळे, अहो, कांबळे, स्टॉपवर. तुम्ही मला घाबरू नका. गावाकडे तुझ्यासाठी एक मुलगी बघतो, तिचं तुझ्याशी लग्न लावतो, पण तू आता इथनं जा. नाही, मी लग्न करू शकत. का? मी हिला वचन दिलंय. मी आज जन्म बिन लग्नात राहीन आणि हिच्यावर प्रेम करीन असं. प्रभा सोड हा हट्ट आता. कर रे बाबा, लग्न कर. माझ्यापेक्षा बेटर मिळेल तुला कोणीतरी. बेस्ट पेक्षा बेटर काहीच नसतं.
प्रमोदचं वाक्य आहे हे. दररोज टीव्हीवर हेच वाक्य हॅमर होत असतं. आणि त्यांच्या आयुष्यात अजूनही बरसात आहे. तुमच्या आयुष्यातले सगळे ऋतू घाबरून पळून गेलेत. एक मिनिट हे घे पैसे आणि निघ इकडनं. चल निघ इकडनं. वेशू त्यांना सांग आज भी मैं फेके हुए पैसे नहीं उठाता. हा मोठा चिपळूणचा बच्चन. हे घे पैसे आणि चल निघ इकडनं. निघ. थांब प्रभा थांब नाही, थांब इकडे ऐक ना. परत दे पैसे नाही ते आता दिले त्याने ते घेऊन नकोय जा. पैसे हे अगं, आपल्याला आता एवढं नकोयत आपल्याला हे. अगं नकोयत हे उपकाराचे पैसे. आपण कमावू. आपण कमावू म्हणजे माफ करा कांबळे, मला माफ करा, पण मी नाही राहू शकत तुमच्यासोबत आता. विशा मला माझ्या प्रियकरासोबत जायचंय. तुम्हाला प्रेम काय माहितीच नाहीये. माझ्यावर खरं प्रेम प्रभाने केलंय. हो, प्रभा चल आपण गावी जाऊया. ऐक ना. आपण झाडं लावूया, शेती करूया, मशागत करूया, आपण आपलं नंदनवन फुलूया. नाही नाही, अगं हो आत्ताच्या आत्ता चल. अगं, चल ना. हो जाऊया. मी कुठं नाही म्हणतोय, चल ना. पण मी तुला वचन दिलंय ना, जोपर्यंत हा माणूस जिवंत आहे तोपर्यंत मी तुला स्वीकारणार नाही म्हणून. अरे पण अगं आपण लग्न करू. हे बघ आता हे कांबळ्याने मला आता हे पैसे दिलेत ना, हां हे पैसे, तर ह्या पैशातनं मी माझं घर बांधतो. आणि कांबळे मी हळूहळू ना तुमचे सगळे पैसे फेडून टाकीन. प्रभा हा बघ ग, पैसा काय आज आहे उद्या नाही. आणि मी काय तसे पैसे कोणाचे बुडवणार नाही. मी पुन्हा येईन. प्रभा तोपर्यंत कांबळे नसतील तर ठीक आहे, हा असतील तर तू बघ. प्रभा तू जबाबदार आहेस त्याला. प्रभा प्रभा काळजी घ्या स्वतः. हो मी घेईन नक्की. फोन वाजतोय तुझा. फोन वाजतोय. घे बाबा हे फोन घे ना. हो. हॅलो. काय हो पैसे गावले का नाही? हो ते गावलेत पैसे. खय असाच खडे काय- कधीपासून वाट बघणे तुमची. ये- लवकर ये- या हाय- ना. हाय- प्रभा कोण आहे प्रभा? नाही ते काय आहे, मी एकाकडनं पैसे घेतलेत ना, तो सारखा मला फोन करतोय. काय हो? कोण आहे बोलता ऐका- खडे? ऐका- हॅलो हे बघा तुम्ही एक मिनिट कोण हॅलो बोलतंय? हा, कोण बोलताय म्हणजे मोऱ्यांची बायको बोलताय मी. तू कोण असस गे? हा? तू लग्न केलंस? ते हल्लीच लग्न केलं. मला भाकऱ्या नीट थापायला येत होत्या पण भाजी नीट करता येत नव्हती ना, म्हणून तात्पुरतं लग्न केलंय. अरे हलकट माणसा, कळतं का तुला काही? तू लग्न केलं आणि मला सांगितलं मी बिन लग्नाचं. लाज वाटते तुला? अरे मी यायला निघाले होते तुझ्या बरोबर, माझा संसार मोडायला निघाले होते. लाज वाटते तुला? दे दे असू दे. ताबडतोब माझ्या नवऱ्याचे पैसे दे. असू दे ना. आता हातात ठेव माझ्या. मी काय म्हणतो- ताबडतोब हातात ठेव आणि ना पुन्हा मला आयुष्यात तोंड दाखवायचं नाही. मी इथून आणि मी तुला कैऱ्या आणून द्यायचो तेव्हा. घाणेरड्या नव्हता तुझ्या कैऱ्या. माझ्या नवऱ्याच्या कैऱ्या उत्तम लागतात. चांगली चव आहे त्याच्या कैऱ्यांना. तू निघ. नीट